नमस्कार, जय हिंद, जय भारत. ठीक आहे. पुन्हा मुद्दा येतो ट्रम्पवर, अमेरिकेवर. अमेरिका ॲज अ ट्रम्प, जो व्यापारी ट्रम्प म्हणून बसला आहे, सोबतच त्याची चर्चा आहे ॲज अ टॅरिफ किंग म्हणून. ठीक आहे, जो आपली धमकी देऊनच राहिला आहे. सोबत अमेरिकेच्या संसदमधून एक बिल पास होत आहे, जे की म्हणलं आहे की जे रशियन ऑइल इम्पोर्ट करणारे देश होते, इन्क्लूड अमेरिका, चायना आणि ब्राझील, त्यांच्यावर टॅरिफ लावणं. दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण केलं आहे ट्रम्पनं, न डरने का, ठीक आहे, सामदाम दंडभेद, कुछ भी करो लेकिन ऑइल कंपनी वाल्यावर हमला करणं, ऑइल कंपन्या हस्तक्षेप करणं, त्या ऑइलचा एक्सपोर्ट कर, डझंट मॅटर. ग्रीन एनर्जी, क्लायमेट चेंज, क्लायमेट रेझिलियन्स, ठीक आहे, UN वाऱ्यावरच सोडून टाकला आहे त्या बंद्यानं. त्याला भेवच नाही राहिला आहे, अशा पद्धतीचा पार्ट बनून गेला आहे. ठीक आहे. सोबतच आपल्याला ज्या इंटरनॅशनल सोलर अलायन्स, या सोलर अलायन्समध्ये ज्या संस्था होत्या, भारताचा जो प्रोजेक्ट होता, 120 देशांनी साईन करून गुरुग्राम येतं त्याची हेडक्वार्टर आहे, त्याच्यातूनही रिमूव्ह घेतला आहे. सोबतच अशा 66 इंटरनॅशनल बॉडीमधून अमेरिकेनं काढता पाय केला आहे, ज्याचा उद्देश डायरेक्टली इन्व्हायरमेंट प्रोटेस्टर, ठीक आहे, जे चालू असलेल्या सगळ्या संस्था, एवढे रिसर्च, सगळ्याचा पायमल्ली झाला आहे अशाने. कारण की ॲज अ सर्वात मोठा ट्रेड आपल्याला या सगळ्या भूतलावर जाणवणार आहे, तो ॲज अ क्लायमेट चेंज, त्याच्यामध्ये मॅक्झिमम ग्लोबल वॉर्मिंग. ठीक आहे. अमेरिका म्हणते का आम्हाला फरकच नाही पडत, आमच्यापाशी एवढी संपत्ती, आमच्यापाशी एवढा पैसा आहे की आम्ही त्याला पार चाललं जाऊ. ठीक आहे. ॲज आम्ही कुठं झालो, ग्रीनलँडवर चाललं जाऊ किंवा मूनवर चाललं जाऊ, नाही तर मार्सवर चाललं जाऊ, पण आम्ही जेवढं उत्खनन आहे ज्या पृथ्वी तलावर जेवढं ऑइल आहे तेवढे आम्ही काढून टाकू. डझंट मॅटर, हमको फ़र्क नहीं पड़ता और हमें फ़र्क पड़ता भी नहीं चाहिए, क्योंकि अमेरिका मेक अमेरिका ग्रेट अगेन विजन घेऊन चालून राहिलं आहे. सोबतच ॲज अ छोट्या मोठ्या देशाला ते त्यांचं पाहून घेतील. जेवढे रिसर्च झाले आहे, जेवढ्या पॅरिस क्लायमेट डीलमधून तो निघून गेला, सोबत UNला तर तो मानून नाही राहिला आहे. ठीक आहे. सोबत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमधून काढता पाय केला आहे. सोबत जे फंडिंग करायचा ज्या सर्वात जास्त प्रमाणात, ते बी फंडिंग कमी करून राहिला होता. आता तर डायरेक्ट म्हणलं आहे का बस आम्ही खतमच करून टाकतो, आम्हाला काही घेणं देणंच नाही, आम्हाला काही लागतच नाही. जर ॲज अ ग्लोबल लीडरच जर तसा करतील तर बाकीच्याने काय करावं. ठीक आहे. त्याच्यामागं कारण एका बंद्याचा दिमाग आहे ना, एका बंद्याचा इगो आणि त्याचा सॅटिस्फॅक्शन. जर असं जर जग असेल तर हिटलरमध्ये ना डोनाल्ड ट्रम्पमध्ये काहीच फरक नाही. एवढा इतिहास शिकलो, भूगोल शिकलो, जिओग्राफी, सायन्स, टेक्नॉलॉजी, AI आलं, पण ते माणसाची जे बुद्धी आहे, माणसाची जे करणी आहे, माणसामध्ये जे म्हणतो ना आपण ॲज अ तो पॉईंट असतो, डोपामाइन किकवाला, तो त्याच तुच्छ दिमागाचा आता आहे. त्याला वाटून राहिला का बस नुसतं जेवढा कमवायचा आहे तेवढा मीच कमवतो, माझ्याच घरी नेऊन भरतो. तुझं आयुष्यच काय, पण तू पुढच्या पिढीला देणार काय? काहीतरी तर विचार करावा लागेल आपल्याला. ठीक आहे. सोबतच ॲज अ याच्यावरून आपल्याला कळतं आहे का इंटरनॅशनली स्ट्रॉंग होणं तर इम्पॉर्टंट आहे, पण सोबतच आपल्याला आपल्या टेक्नॉलॉजी आणि आपल्या स्किल, आपला जो ब्रेन आहे, जो माइंड आहे, ठीक आहे, जो वापरून बाकी देशामध्ये होऊन राहिले आहे किंवा त्यांना त्यांच्यापासून बेनिफिट निर्माण होऊन राहिला, त्याचा युटिलायझेशन आपल्या देशात करणे ना आपल्या देशाला सक्षम करणे. सोबतच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या पद्धतीच्या इंटरनॅशनल संस्था, UNची स्थापना ज्यासाठी झाली होती त्याची पुरी पायमल्ली खच्ची करून टाकली आहे. युरोपियन युनियनसुद्धा चूप आहे, कारण की त्याला माहीत आहे आपण एकत्रित झालो तरी अमेरिकेचा बाल बी बागा नाही करू शकत. अख्खा जग एक तरफ आणि अमेरिका एक तरफ, अशी संज्ञा बनवून गेली आहे. ठीक आहे, जास्त काही बोलत नाही.
आज एवढ्यातच मी तेजस गाडे असे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.